गणपती बाप्पा मंगल मूर्ती इतना जोर का चिल्लाने करते चिल्लाने कोणी आता की. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग, वेलकम टू यूट्यूब चॅनल मी कलाकार. आज हृदयला असं एकदम असा टोपी घालून मी घेऊन जातोय पुण्याला. ही आंटी भरपूर आवाज करते पण मी प्रयत्न करतो माझा आवाज काढायचा, पण कसाही आवाज काढायचा प्रयत्न करतो. तर बेसिकली आम्ही चाललोय पुण्याला. पुण्याला का हे बघून पुण्याला का चाललोय, कारण की आम्ही जातोय दगडूशेठ गणपती बाप्पा. कुठे जातो बेटा? दगडूशेठ. तर हृदयची प्रत्येक वेळी इच्छा असते की त्याला दगडूशेठ जायचं असतं. का? कारण की त्याची सगळ्यात फेवरेट मूर्ती आहे ती, आणि फेवरेट म्हणजे गणपतीमध्ये सगळ्यात फेवरेट रूप जे त्याला आवडतं ते ह्या दगडूशेठ. तर हृदयला मी हृदयला हे प्रॉमिस केलं होतं, हृदयला मी प्रॉमिस केलं होता की मी महिन्यामध्ये एकदा तुला मी बाहेर घेऊन जाणार. तर त्याची पहिली ट्रिप जी आहे ह्या महिन्याची नवीन वर्षात ती आहे दगडूशेठमध्ये. ठीक आहे. तर आता ह्या पे आंटी भरपूर आवाज करते, भरपूर आवाज आहे आंटीचा. आपण फटाफट पुण्याला पोहोचतो आणि पुण्याला तुम्हाला दर्शन देतो दगडूशेठ गणपती बाप्पाचा. चल हृदय उठ, गणपती बाप्पा मंगळवरती. तर मित्रांनो, स्वामींचं नाव घेऊन आम्ही तिघे निघालो डोंबिवली स्टेशनसाठी. आणि डोंबिवली स्टेशन जाताना मस्तपैकी गाडीवर एक थंड थंड गार वारा येत होतं, आणि थंड थंड वातावरणामध्ये मस्तपैकी जाण्यासाठी जी एक्साइटमेंट होती ती डबलच होती. कारण की गणपतीमध्ये मला स्पेशली तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला दगडूशेठला जायचं होतं पण जायला भेटलं नाही. पण ह्यावेळेस हृदयासोबत मी स्वतः एक्साइटमेंट आहे, कारण की मला पण दगडूशेठचं दर्शन घ्यायचं होतं. हृदयाची एक्साइटमेंट वेगळी होती, कारण की त्याचं असं होतं की त्याची फेवरेट मूर्ती आहे, त्याला बघायची आहे. तर तो बोलला नाही पप्पा, मला कसंही दगडूशेठला घेऊन जावा. तर फटाफट आम्ही ट्रेन पकडली बदलापूरची आणि पोचलो कल्याणला. आणि कल्याणला पोचून पण आमची मस्ती चालूच होती. डेक्कन लेट है लेट. हृदय आप कश्मीर जा रहे हो, इतना ठंडी लगता है तुमको, इतना ठंडी लग रहा है तुमको, हैं? इतना ठंडी लग रहा है तुमको. ठीक है. मग फायनली डेक्कन एक्सप्रेस कल्याण स्टेशनला 7:53 ची गाडी 8 वाजता आली. विंडो सीट क्या मिल गई, इनकी खुशी का कोई ठिकाना ही नहीं है. काय नाही मित्रांनो, विंडो में से गारगार हवा आया तो हृदय को झोप लागया. काय नाही, सकाळपासून बिचारा झोपला नव्हता ना, मग त्याला बोललो एक काम कर बाळा, माझ्याकडे ये, तुला मस्तपैकी असा पप्पी देतो आणि झोपवतो. मग हृदय माझा झोपला आणि नंतर माझ्याकडे काय काम नव्हते, मग मी काय करू, मी पण विंडोच्या बाहेर असं बघत राहिलो. हिरो नींद पूरा नहीं हुआ क्या? नींद पूरा हुआ कि नहीं? तर हृदयाची झोप पूर्ण झालेली आहे, मस्तपैकी झोपला येतो. आता जस्ट लोणावळा क्रॉस केला आहे आम्ही. आता अजून किती 1 तास आहे पोचायला पुण्याला. मस्तपैकी थंड थंड गार हवा चालू आहे. म्हणजे डोंबिवलीला चांगली थंडी होतीच, पण लोणावळा पण चांगली थंडी आहे आणि खूप मजा येते आम्हाला. आणि हृदयाने मस्त झोप पूर्ण केलेली आहे माझ्या बावडाने. आणि बघा ना किती मस्ती करतो. तर आता ॲक्च्युली काय झालेलं, गणपतीमध्ये आम्हाला दगडूशेठ जायला भेटला नाही, पण मी म्हटलं चल नवीन वर्षाची सुरुवात आपण दगडूशेठनी करू. ॲक्च्युली 1 तारखेला जायचं होतं, पण 1 तारखेला जमल्याला जायला. मी म्हटलं चल आता 11 तारखेला जाऊ. आणि
तसंच बघू आता पटकन शिवाजीनगर उतरू, तिथून मग चालत चालत जायचं प्लॅनिंग आहे. हा ऋतू चल के जाएंगे आपण. हा चला. मेरे बाल खराब हो रहे हैं. फिर शिवाजीनगर उतरा, कैसा लग रहा है तेरे को? मजा आ रही कि नहीं? मजा आ रही कि नहीं? तो पहले नाश्ता करेगा कि गणपति बप्पा जगह जाएगा? अरे पहले नाश्ता करने का, भूख लगा है अपने को. अरे भूख लगा है अपने को. अरे भूख लगा है अपने को. चलो ट्रेन को बाय बाय करो. बाय 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 बाय. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा मी पुण्यामध्ये येतो ना, तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये वेगळेच वाईब्स असतात. मला खूप भारी वाटतं, खूप बाप वाटतो. उतरताच मी नेहमी या गणपती बाप्पाचे दर्शन घेतो. ॲट द सेम टाईम साईबाबा दर्शन घेतो. का? कारण की शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला एकदम लागूनच लेफ्टला हे मंदिर आहे. त्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर पटकन मी रिक्षा पकडली शेअरिंगने, आणि शेअरिंग रिक्षा पकडल्यानंतर मी लगेच पोचलो दगडूशेठ गणपती बाप्पाकडे. पण त्याच्या आधी हृदयाला लागलेली भूक, आणि मी बोललो चला पटकन ह्याला काहीतरी नाश्ता देतो खायला. पुण्यात आल्यानंतर माझा मेन्यू तर फिक्स असतो, ते पण मिसळ पाव, ते पण झणझणीत. बोलो क्या मस्त है? मेंदू वड़ा और क्या खाना है आपको? कुछ तो खाओ. अपन दर्शन को है, खाने को है बेटा? तो पहले पेट पूजा, फिर गणपती बाप्पा. हा जगातल्या कोणत्या पण कोपऱ्यामध्ये गेला ना, हा तिकडे फक्त एकच नाश्ता मागवणार, ते पण डोसा. पोटभर नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. पण समोर बघतोय तर गर्दी जबरदस्त होती. मला थोडा अंदाज आला की आज गर्दी असणार वीकेंडमुळे, पण अंदाजे हिशोबाने गर्दी जास्तच होती. पण ठीक आहे म्हणलं, चला पहिलं बॅग ठेवू. बॅगेज काउंटरला बॅग ठेवलं आणि थेट तिकडे आम्हाला दर्शन भेटलं स्वामी समर्थांचा. कारण की गणपती मंदिराच्या बाजूलाच मंदिर आहे. स्वामींचं दर्शन मला पहिलं भेटलं, मला खूप बरं वाटलं. त्यानंतर म्हटलं चला आम्ही लाईनीत लागू. पण लाईन बघतो तर कुठे ते अजून एक्सटेंड होत जात होती. ते एक्सटेंड होत 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 मला वाटतं तांबडी जोगेश्वरीचे ते गणपती बसतात तिथपर्यंत लाईन होती. असं डोक्यावर टीका लावून मला तर खूप बरं वाटत होतं. पण हृदयाचं लक्ष कुठेतरी वेगळंच होतं. ते सांगतो का? कारण की ह्याचं काय आहे ना, ते कोणत्या पण मूर्तीचं दुकान बघतो ना, त्याला सतत गणपतीची मूर्ती हवी असते. मग त्याला दर्शनचा इंटरेस्ट सोडून त्याला मूर्ती कुठे ते बघायचं असतं. तर मी त्याला बोललो थांब, आधी आपण दर्शन घेऊ, नंतर तुला जी मूर्ती पाहिजे तुला घेऊन देतो. चलो बोले गणपती बाप्पा. चलो चिल्ला जोर से, इतना जोर चिल्ला था, जोर चिल्ला चिल्ला, जोर चिल्ला, जोर चिल्ला रे, जोर चिल्ला, जोर से. 3, 2, 1. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. इतना जोर का चिल्ला नहीं करते, तो चिल्लाने को नहीं आता क्या? मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही, तुम्हाला माहित आहे. कारण बाहेर काचेमध्ये तुम्ही व्हिडिओ काढू शकता, पण आज तिकडून पण अलाउड नव्हतं. पण मी प्रयत्न करणार, पण त्याच्या आधी माझा या चिरंजीवीला काहीतरी घेऊन देतो, नाहीतर माझा हा जीव खाईल मजबूत. मित्रांनो, मंदिरात एंट्री करताच तुम्हाला लेफ्टला हे दुकान दिसणार, जिथे छोटे छोटे गणपती सुपारीमध्ये असे क्ले पॉट्सचे गणपती आणि डेकोरेटिव्ह गणपतीचे भरपूर वेगवेगळे टाईप्सचे गणपती तुम्हाला दिसणार.
मी जेव्हा नेहमी दगडूशेठला यायचो तेव्हा तेव्हा हे सुपारी बाप्पा हृदयाला घेऊन द्यायचो, पण ह्यावेळी ते सिलेक्शन आय डोंट नो काय तो सिलेक्ट करणार. तो स्वतःच सिलेक्ट करतो, त्याला काहीतरी स्पेशल हवं आहे. मी म्हटलं तूच सिलेक्ट कर बाबा. पक्का दिखा दिखा कौन सा दिखा, बोलो गणपती बाप्पा. मित्रांनो, दगडूशेठमध्ये आलात आणि हे मोदक तुम्ही मिस केलात तर काय मतलब नाही मित्रांनो. हे खायचं तुम्हाला एकदम बाप लागतात यार, कारण की याची टेस्ट, याच्यामधलं आतमधलं खोबरं, आहा हा काय सांगू मित्रांनो. असे उकडीचे मोदक मी पुण्यामध्ये खाल्लेत, ॲट द सेम टाइम मी कोकणात खाल्ले, पण कोकणात जे खाताना जी पद्धत आहे, जी तूप टाकून खातात, आहा हा 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 काय सांगू मित्रांनो. असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे मी. मित्रांनो, आपलं दर्शन तर पूर्ण झालेलं आहे, पण ह्यावेळेस मी ट्राय करतो समोरून जे काचेमध्ये मी बाप्पांचा पूर्ण व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो, कारण की ते पोलीस सुरक्षा भरपूर आहे. आणि आज काय मत गर्दी काय इतकी एक माहीत नाही, पण भरपूर प्रयत्न केल्यानंतर मला थोडीशी बाईट भेटली काढायला. एक मिनिट काढू द्या की, काढू द्या की व्हिडिओ, काढू द्या की व्हिडिओ. बहुत स्ट्रगल के बाद वीडियो निकाला मैंने, 1 मिनिट का. मित्रांनो, मंदिराच्या परिसरात आम्हाला एक दादा भेटले होते, जे तुमच्या नावापासून गणपती बाप्पाची ड्रॉइंग तुम्हाला बनवून देणार. आम्ही स्वतः पण आम्हाला हृदयाचं बनवायचं होतं, पण आम्हाला खूप वेळ झाला होता, लेट झालं होतं, पण आमचं हृदय कुठे ऐकतोय. अरे 1 घंटा लगेगा उनको बोल रहे हो. आपको चाहिए क्या? हृदयाची याची स्माइल बघून मी त्याला नाही बोलू शकलो नाही. मी म्हटलं चला याची इच्छा पूर्ण करूया. क्या धूप है, धूप है, धूप है. धूप में तेरा पप्पा दे कितना गोरा लग रहा है, आप भी गोरे हो जाओगे. तर मित्रांनो, फायनली आमचं दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शनासाठी बाहेर पडलो पण होतो मस्तपैकी. म्हणलं तर आता घरी जाऊ, सोडा वगैरे पिला आम्ही. पण ॲक्च्युली ते माहीत आहे, ते चित्र काढतो तो माणूस. तर हृदय बोलला की मला चित्र पाहिजे माझ्या नावाचा. आता ट्रेन आपली जी आहे 3 वाजता आहे, आता वाजले 2. तर तो बोलला की अर्धा तास लागेल. मी त्याला बोललो भाई माझी ट्रेन आहे, मला पटकन बनवून दे. मग तो बोलला ठीक आहे, अर्धा तासानं बनवून देतो तुम्हाला मी. आणि मग ते चित्र घ्यायचे, ते फोटो घ्यायचे, मला फोटो दाखवतो मी. ते फोटो घेऊन मग परत आपल्याला पुन्हा स्टेशन जायचं आहे आणि पटकन मग आपल्याला घरी जायचं आहे. ओके हृदय, आपको फोटो पटाक से लेंगे आके. ओके. तर मित्रांनो, मंदिराच्या अगदी बॅक साईडला तिथपर्यंत लाईन पोचली होती. जी तांबडी जोगेश्वरी गणपती बसतात ती लाईन पूर्ण क्रॉस केलं होतं. त्याचा अगदी समोर जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. ह्या मातेच्या मंदिराच्या बाजूलाच गणपती बसतात, तांबडी जोगेश्वरी गणपती, जे पुण्याचे मानाचे गणपती आहे. आणि मार्केटच्या अगदी समोर थोडा गेलात तर तिकडे गुरुजी तालीम गणपती आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे गणपती तुम्हाला पुण्यात दिसतच असणार. आणि मला पुणे का आवडतं, कारण की प्रत्येक चौकात गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि प्रत्येक चौकात जे बाप्पांचे दर्शन आपल्याला भेटतं ते बघून आपल्याला मन खूप खूप खुश होतं मित्रांनो. तर फायनली मित्रांनो, टाईम निघून गेलेला आहे, अर्धा तास झालेला आहे. आमचा टाईमपास फुल करून गेला आणि त्यानंतर आम्ही फटाफट त्या माणसाकडे पोचलो, कारण की आम्हाला लगेच तिकडे चित्र घ्यायचं होतं आणि चित्र घेऊन लगेच आम्हाला पुणे स्टेशन पोचायचं होतं. किसके नाम का है, क्या नाम है? ये बात, इसी स्माइल के जिंदा हूँ मैं. माझा बबडा खुश झालो, मी खुश झालो. थँक्यू दादा, तुम्ही टायमावर बनवून दिला आणि माझ्या हृदयाच्या चेहऱ्यावर एकदम गोड स्माइल आणून दिला. थँक्यू व्हेरी मच.
तर मित्रांनो फायनली दर्शन झालं, नाश्ता झालं, पार्सल घेतलेलं मस्तपैकी पराठे आता ट्रेनमध्ये जाऊन खाणार. वाजलेत बरोबर 3, अर्ध्या तासात माझी ट्रेन आहे. हृदय वॉशरूमला गेला आहे. तर बेसिकली आता इथे बाजूला शनिवारवाडा होता, तर म्हटलं चला थोडा शनिवारवाडा तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जायचं होतं पण आज वेळ ॲक्च्युली खूप कमी आहे. 3ची ट्रेन आहे, लगेच मला संध्याकाळी रिहर्सलला पोचायचं आहे. तो मित्रांनो फायनली हा ब्लॉग इथे थांबवतो. आज अचानक भयानकमध्ये इथे फक्त ट्रिप झालेलं आहे माझं आणि मला दगडूशेठचं दर्शन घ्यायचं होतं. मी म्हटलं चला दर्शन घेऊया आणि पटकन दर्शन घेऊन आज ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपण एकदम बाप्पा दर्शन घेऊन करूयात. आधी आपल्याला स्वामीचं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो खूप खुश आहे मी आणि पुन्हा ही सिटी मला ॲक्च्युली खूप आवडतं. मला इथे राहायची इच्छा आहे. का माहीत नाही, इथली हवा मला का आवडते मला आय डोंट नो. पण इथलं वातावरण, इथलं म्हणजे वाईब्स वेगळे आहेत माझ्यासाठी. म्हणजे महाराष्ट्रात मला कोकण आणि पुणा मला खूप आवडतं. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, मला इतकं आवडतं. तर मित्रांनो हा ब्लॉग इथे संपूया. ओके, आपण पुढचे ब्लॉग तुम्हाला येत राहतील. विश यू ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.